शेतकरी मित्रांनो, हे बघा, जे लोक नांगरटी करतात ना, तर 1 फुटाच्या खाली पाणी जाऊ शकत नाही बघा. आता हे आमच्या भावाने नांगरट करून दांड पाडून त्याच्या सरकी लावली बघा. आणि थोडासा पाऊस झाला बघा कसं पाणी साचले है ना. कारण हे पाणी असं कुठं जाणार, हे असं लगेच नदीला वाहून चाललं बघा. हे पाणी थोडा पाऊस झाला आणि SRT मध्ये काय होतं, सगळं जेवढा बी पाऊस पडन तेवढं सगळं पाणी जमिनीत मुरतं आणि तुमच्या विहिरीला बोरला पाणी येतं बघा. हे बघा आमच्या हे बोर, आता आपल्या बोरला आधी पहिलंच भरपूर पाणी. आणि तुम्हाला सांगतो, माझ्या शेतामध्ये SRT पद्धतीने काडी कचरा गवत केलेले. हे बघा, हे आमच्या भावाचं शेत आणि हे आमचं हे आहे का, दिसतंय का तुम्हाला? याच्यात पाणी थेंब आहे का या शेतामध्ये? बघा आता तुम्हाला दाखवतो इकडे लगेच. हे बघा, गवत काडी कचरा असं तसंच पडून दिले. अख्ख्या शेतामध्ये तुम्हाला थेंब दिसतो का साचलेला? एक थेंब पाण्याचा. हे कुठं गेलं पाणी? सगळं हे पाणी गेलं जमिनीमध्ये, खाली गेलं पाणी. आणि अख्खा पावसाळा जेवढं बी पाणी पडन ते तुमच्या जमिनीमध्ये जिरल्या जाईन बघा. तुम्ही गवताला भेता आणि गवतच ठेवीनात रानात, कोरं खट रान करायला लागले. नद्या राहिल्या नाही, नद्याला वाळू राहिली नाही. जमिनीमध्ये पाणी मुरतं फक्त नदीमधून, गंगामधून, पडीक रानामधून. आणि SRT पद्धतीने जर तुम्ही वाफे केले, त्याचं जर बांध बंदिस्त केलं, तरच तुम्हाला पाऊस पाणी पुरणार आहे बघा. नाही तर बोरला विहिरीला काही पाणी राहणार नाही. तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी 6 महिने पाऊस पडला, 8 महिने पाऊस पडला आणि जानेवारीत पाणी संपलं जमिनीतलं. त्याचं कारण काय? एक तर झाडं कमी झाल्यामुळं पाऊस पडाना, आणि पडलेला पाऊस सगळा निघून चालला, वाहून चालला पाणी. चढ पाणी तुमच्या जमिनीत मध्ये पाणी मुरत नाही. तुम्हाला ह्या पद्धतीने शेती करावं लागन. बेड करा आणि जमिनीमध्ये पाणी मुरलं पाहिजे असं करा बघ. दिसतं का तुम्हाला? थेंब दिसतो का इथं कुठं? आता मी याच्यात चलतोय बघा, तुम्हाला दाखवतो. मी शेतीमध्ये चलतोय, दिसतो ना मी? दिसतो का? आता माझ्याजवळ शूटिंगला कोण नाही. हे बघा, जमिनीमध्ये मी चलतोय, अजिबात कुठं थेंब साचलेला नाही. आणि हे बघा, पलीकडून आमच्या भावाचं शेत दाखवतो. हे बघा, ह्याच्यात पाणी किती. आत्ता पाऊस उघडला, पाणी खाली मुरायला तयार नाही बघा. आता तुम्हाला SRT करायची का सगळं पाणी वायाला घालायचं आणि पुन्हा म्हणते बोरला पाणी नाही, विहिरीला पाणी नाही. फोन करा 78 75 82 77 45. माऊली पेंटर रोहितळकर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आणि अशा पद्धतीने शेती करा. हे बघा, काडी कचरा, नारळाची झाडं लावलेलीत, आंब्याचा बाग आहे, 400 आंबा आहे, केशर आंबा, नारळाचे 100 झाडे आहेत, सगळ्याला फळं आलेली आहेत. तुम्ही हमेशा व्हिडिओ पाहता. ज्यांनी व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी माझी शेती माझे फळझाड या नावाने सर्च करा चॅनल. फोन नंबर घेतला का? ध्यानात ठेवा. आणि कुणाला काही SRT पद्धतची काही माहिती पाहिजे असली तर मला फोन करा. नाहीतर तुम्हाला विठ्ठल दादा वैद्य, चंद्रकांत दादा भडसावळे ह्याचे व्हिडिओ आलेले तर भरपूर. आणि अशा पद्धतीने शेती करा. काय ठेवू का मग? धन्यवाद. आणि दुसऱ्याला व्हिडिओ पाठीचा बघा. खूप 10-15 लाखाचं उत्पन्न होतं अशा पद्धतीने जर शेती केली तर. एकरी 10 लाख कुठे गेले नाही. वाटल्यास शेती बघायला या रोहितळा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आणि नंतर शेती करा वाटल्यास. तसं काही नाही. ठेवू का? धन्यवाद.